Welcome to Dynamic English Language Institute. I am Vikrant Dobe and today we are going to discuss about modal auxiliaries. Auxiliaries verb. Auxiliary verbs are also called as helping verb because they help the principal verb to form a different tenses, negative sentence and questions. They have two types, the primary auxiliaries and modal auxiliaries. In that topic, we are going to discuss about modal auxiliaries. They are can, could, may, might, shall, should, will, would, must, ought to, need to and dare to. बघा ऑक्झिलरी वर्बला हेल्पिंग वर्ब सुद्धा म्हणतात आणि ते मुख्य क्रियापदाला मदत करतात टू फ्रॉम डिफरंट टेन्सेस, नेगेटिव्ह सेंटेन्स अँड क्वेश्चन्स हे बनवण्यासाठी. सो लेट अस हॅव डिस्कस अबाउट द मॉडल ऑक्झिलरी वर्ब कॅन ऑब्लिक कुड अँड इट्स युजेस. कॅन एक्सप्रेसेस द ॲबिलिटी अँड पॉसिबिलिटी. कॅन काय एक्सप्रेस करते? एखाद्या व्यक्तीची किंवा प्राण्याची एक क्षमता आणि शक्यता, एखाद्या क्रियेची शक्यता. कॅन इज यूज टू आस्क परमिशन अँड रिक्वेस्ट. कॅनचा उपयोग हा परमिशन आणि रिक्वेस्ट विचारण्यासाठी सुद्धा केला जातो. कुड इज द पास्ट टेन्स ऑफ कॅन आणि हा कुड आहे, हा पास्ट कॅनचा काय आहे? पास्ट टेन्स आहे. इट इज यूज टू टॉक अबाउट ॲबिलिटी दॅट एक्झिस्टेड इन द पास्ट आणि याचा यूज हा पास्ट टेन्समध्ये म्हणजे कुडचा यूज हा पास्ट टेन्समध्ये जी आपली ॲबिलिटी होती ते तिथं बोलण्यासाठी किंवा तिथं ते दर्शवण्यासाठी आपल्याला कुडचा यूज केला जातो. बघा काही एक्झाम्पल घेऊन आपण कॅन आणि कुड हे काय एक्सप्रेस करतात आणि त्याचा उपयोग आणि सेंटेन्समध्ये त्याचा उपयोग कसा होतो ते आपण इथं डिस्कस करणार आहोत. शी कॅन स्पीक 10 लँग्वेजेस. बघा ती 10 लँग्वेजेस बोलू शकते. याचाच अर्थ काय आहे की तिच्यामध्ये काय आहे? ॲबिलिटी. म्हणजे शी हॅज अ ॲबिलिटी टू स्पीक 10 लँग्वेजेस. हिअर कॅन इज एक्सप्रेसेस द ॲबिलिटी. नेक्स्ट एक्झाम्पल, आय कांट कुक. इन दॅट सेंटेन्स म्हणजे मी स्वयंपाक करू शकत नाही, म्हणजे माझ्यामध्ये ते ॲबिलिटी नाही आहे. हिअर कांट इज एक्सप्रेस इन ॲबिलिटी. इट कॅन रेन टुडे. हिअर कॅन इज एक्सप्रेस द पॉसिबिलिटी. म्हणजे आज पाऊस पडण्याची शक्यता आहे. म्हणजे इथं कॅन काय दाखवतो? शक्यता दाखवतो, म्हणजेच पॉसिबिलिटी दर्शवते. नेक्स्ट एक्झाम्पल, स्टुडंट्स कॅन कम टू क्लास बाय 12 o'clock. विद्यार्थी 12 वाजेपर्यंत क्लासमध्ये येऊ शकतात. इथं सुद्धा कॅन काय दर्शवतो? पॉसिबिलिटी दर्शवते. कॅन आय गो. इथं कॅन बघा इथं एक क्वेश्चन्स दिलेला आहे, म्हणजे एक प्रश्न विचारलेला आहे. तर कॅन आय गो म्हणजे मी जाऊ शकतो का? इथं कॅनचा यूज हा परमिशनसाठी केलेला आहे, म्हणून हिअर कॅन एक्सप्रेसेस द परमिशन. द कॅन इज शोईंग द परमिशन. नेक्स्ट एक्झाम्पल, कॅन यू हेल्प मी. हिअर कॅन एक्सप्रेसेस रिक्वेस्ट. म्हणजे तुम्ही माझी मदत करू शकता का? म्हणजे समोरच्या व्यक्तीला आपण काय केली? रिक्वेस्ट केली. वी कुड विन द मॅच एस्टरडे. आम्ही ती मॅच काल जिंकू शकलो. म्हणजे आमची जे काल म्हणजे जे एक्झिस्टेड जे ॲबिलिटी होती, म्हणजे जे एक म्हणजे याचा अर्थ असा होतो की काल आम्ही मॅच जिंकू शकलो, म्हणजे काल आमच्यामध्ये मॅच जिंकण्याची काय होती? ॲबिलिटी होती. So now let us discuss about the may and might. It is a modal auxiliary verb. May and might is used to express showing the less possibility, 50%, less certainty, less defined and probability. बघा मे आणि माईटचा यूज हा लेस पॉसिबिलिटी, लेस सर्टन्टी, लेस डिफाईन. लेस सर्टन्टी म्हणजे काय होते? कमी निश्चितता. आणि लेस डिफाईन अँड प्रॉबॅबिलिटी म्हणजे काय होते? शक्यतोवर. म्हणजे एखादी ॲक्शन शक्यतोवर घडणार आहे, म्हणजे त्याची पॉसिबिलिटी ही 50% आहे. कदाचित घडणार आहे की नाही घडणार आहे अशा पद्धतीने. म्हणजे आज कदाचित पाऊस पडणार आहे, म्हणजे या सेंटेन्समध्ये मी 50% सांगू शकतो की पडणार आहे, म्हणजे मी सांगू शकत नाही की मी पडणार आहे की नाही पडणार आहे. म्हणजे मी ते 50% पॉसिबिलिटी काय केली? दर्शवलेली आहे. तर या सेंटेन्समध्ये आपण मेचा यूज करणार. जसं इट मे रेन टुडे म्हणजे आज कदाचित पाऊस पडणार आहे. आणि बघा नेक्स्ट, मे इज यूज टू आस्क पोलाईट परमिशन. हिअर व्हेनेवर यू एंटर इन टू द क्लास, whenever you go to the class, before coming into the class, we always ask to the teacher, may I come in sir. तर बघा या सेंटेन्समध्ये आपण परमिशन मागितलेली आहे टीचरला, एक पोलाईट परमिशन. तर इथंसुद्धा मेचा यूज केला जातो. मे इज ऑल्सो यूज इन एक्सप्रेसिंग द विशला एक्सप्रेस करण्यासाठी सुद्धा मेचा यूज केला जातो. म्हणजे कसं? मे गॉड ब्लेस यू,
ओके. माईट इज अ पास्ट टेन्स ऑफ मे, आणि माईट हा मेचा काय आहे, पास्ट टेन्स आहे. आणि माईट इज जनरली यूज इन अमेरिका. अमेरिकामध्ये माईटचा जास्तीत जास्त, अमेरिकन लँग्वेजमध्ये माईटचा जास्तीत जास्त काय होतं, यूज केला जातो. बघा, लेट अस हॅव द डिस्कस अबाउट द एक्झाम्पल्स यूजिंग मे. ही मे कम टुडे, याचा अर्थ होतो, बघा इथं मे हे लिस्ट पॉसिबिलिटी दर्शवते, म्हणजे तो कदाचित आज येऊ शकतो. इट मे रेन, इथं पण सुद्धा मे पॉसिबिलिटी दर्शवते. आज कदाचित, म्हणजे कदाचित पाऊस पडू शकतो, 50% पॉसिबिलिटी आहे. शी मे गेट गुड मार्क्स, म्हणजे तिने चांगला अभ्यास केला, पण कदाचित तिला चांगले मार्क्स मिळू शकतात, म्हणजे काही गॅरंटी नाही आहे. याचा अर्थ असा होतो. आणखी मे आय कम इन, जेव्हा आपण परमिशन यूज करतो, जसं की मे आय सीट हिअर. जेव्हा पोलाईट परमिशन जेव्हा आपण विचारतो समोरच्या व्यक्तीला, तेव्हा इथं मेचा यूज केला जातो. मे आय यूज युअर मोबाईल, आणि एखादी विश एक्सप्रेस करायची असेल, जसं की मे गॉड ब्लेस यू, इथंसुद्धा मेचा यूज केला जातो. सो नाव लेट अस डिस्कस अबाउट द शूड. शूड इज जनरली यूज टू शो द ॲडवाईस अँड सजेशन. बघा, शूड जनरली आपण एखाद्या व्यक्तीला ॲडवाईस करायची आहे की तू अभ्यास करायला पाहिजे, आपण ड्युरिंग द लॉकडाऊन घरी थांबायला पाहिजे, म्हणजे आपण एक समोरच्या व्यक्तीला काय करत आहे, एक ॲडवाईस करत आहे. तर अशा सिच्युएशनमध्ये आपण शूडचा यूज केला जातो. बघा, काही एक्झाम्पल्स घेऊया आपण. आय थिंक यू शूड टेल हिम द ट्रूथ. मला असं वाटते की तू त्याला खरं बोलायला पाहिजे. म्हणजे मी समोरच्या व्यक्तीला काय केली, एक प्रकारचा सल्ला दिला, म्हणजे बरं होईल, तू जर खरं बोलशील तर चांगलं होईल, तर मला असं वाटते की तू खरं बोलायला पाहिजे. आणखी बघा, वी शूड बी काइंड अँड ऑनेस्ट. म्हणजे आपल्या सर्वांसाठी एक सजेशन आहे की आपण दयाळू आणि प्रामाणिक असलं पाहिजे. वी शूड स्टे होम ड्युरिंग द लॉकडाऊन. बघा, द कोरोना व्हायरस इज सो मच डेंजरस, सो आय सजेस्टेड टू यू, प्लीज स्टे ॲट होम ड्युरिंग द लॉकडाऊन. तर द सेंटेन्स कसं असणार, जर आपण ह्या सेंटेन्सला जर म्हणायचं असेल तर आपण शूड यूज करा. म्हणजे सेंटेन्स कसं होणार, वी शूड स्टे होम ड्युरिंग द लॉकडाऊन. दे शूड पे द फीज इन टाईम. आता असं होते कधी कधी फीज टाईमवरती भरत नाही. मग मी त्यांना, जसं की मी एक टीचर आहो, मी विद्यार्थी फी टाईमवरती भरत नाहीत, तर मी काय म्हणणार, त्यांना एक सजेशन करणार की बा तुम्ही फी टाईमवर भरायला पाहिजे. मग त्यांना सजेशन केलं मी. वी शूड सेव्ह वॉटर. बघा, इट्स अ नाईस सजेशन की आपण पाणी वाचवायला पाहिजे. अँड नेक्स्ट, वी शुडंट वेस्ट द फूड. येस, इट्स व्हेरी इम्पॉर्टंट की आपण अन्न वाया घालवायला नाही पाहिजे. बघा, जेव्हाही आपण व्हेनेवर यू सजेस्ट टू समवन दॅट वी हॅव टू यूज, वी कॅन यूज द शूड हेल्पिंग वर्ब व्हाईल मेकिंग सेंटेन्स. नेक्स्ट हॅव डिस्कस अबाउट द वूड अँड यूज टू. सो वी कॅन यूज टू अँड वूड टू टॉक अबाउट द पास्ट हॅबिट. बघा, वूड आणि यूज टू हे काय एक्सप्रेस करते, हॅबिच्युअल इन पास्ट, म्हणजे भूतकाळातली सवय. म्हणजे आपण भूतकाळामध्ये काय करायचो जे आता नाही करत, हे एक्सप्रेस करण्यासाठी आपण वूड आणि यूज टूचा यूज हा सेंटेन्समध्ये यूज करू शकतो. बघा, काय एक्झाम्पल्स घेऊन आपण यूज टूचा यूज सेंटेन्समध्ये कसा करायचा बघणार आहोत. ही यूज टू लिव्ह इन मुंबई. बघा, तो मुंबईला राहायचा. इट मीन्स दॅट बट शी डझंट लिव्ह नाऊ, म्हणजे तो आता नाही राहत, म्हणजे अगोदर तो राहायचा. म्हणजे भूतकाळामध्ये तो एखादी ॲक्शन करायचा, वारंवार करायचा, म्हणजे एक हॅबिट होती त्याची, तो इथं राहायचा, पण तो आता राहत नाही. अशा केसमध्ये आपण यूज टूचा वापर करणार. दे यूज टू स्मोक, नाऊ दे डोंट. मग ते स्मोक करायचे, म्हणजे ते आता नाही करत. आय यूज टू गो टू फील्ड व्हेन आय वॉज चाइल्ड. बघा, माझी एक सवय होती, जेव्हा मी लहान होतो ना, तेव्हा मी शेतामध्ये जायचो. म्हणजे याचा अर्थ काय होतो की मी आता नाही जात. द किंग यूज टू लिव्ह इन अ बिग पॅलेस. एक राजा एका मोठ्या राजवाड्यामध्ये राहायचा. ओके, नाव लेट्स हॅव द डिस्कस अबाउट द मस्ट. आता बघा, मस्ट इज अ यूज टू एक्सप्रेस ऑब्लिगेशन, कंपल्शन, ड्युटी, अ स्ट्रॉंगर पॉईंट ऑफ व्ह्यू. बघा, मस्ट काय एक्सप्रेस करते, मस्टचा उपयोग आपण केव्हा यूज करणार, ऑब्लिगेशन, म्हणजे एखादी गोष्ट बंधनकारक आहे,
कंपल्शन, कंपल्सरी, अनिवार्य आहे, हे तुम्हाला गोष्ट करावंच लागते. जसं की माझा बड्डे आहे आणि मी तुम्हाला इन्व्हाइट करत आहे की नाही, तुम्हाला माझ्या बड्डे पार्टीला यावंच लागते, इट्स कंपल्सरी. तर मी या सेंटेन्समध्ये मस्ट यूज करणार. तर माझं सेंटेन्स कसं असणार, यू मस्ट कम टू द माय बड्डे पार्टी. म्हणजे तुम्हाला माझ्या बड्डे पार्टीला यावंच लागेल, हे कंपल्सरी आहे. तर एखादी गोष्ट बंधनकारक असेल, कंपल्सरी असेल, तर या सेंटेन्समध्ये आपण मस्ट या मॉडल ऑक्झिलरी वर्बचा काय करणार, यूज करणार. ओके, बघा काही एक्झाम्पल घेऊया. यू मस्ट गिव अप द स्मोकिंग, इट्स बॅड फॉर यू. बघा, तू हे स्मोकिंग गिव अप म्हणजे सोडून द्यायला पाहिजे, कारण की हे तुझ्यासाठी कसं आहे, खूप खराब आहे. म्हणजे ते तुला करावंच लागेल, म्हणजे तुला बंदच करावं लागेल. बघा, यू मस्ट स्टडी द लास्ट 2 चॅप्टर बिफोर द टेस्ट. इट मीन्स दॅट द लास्ट 2 चॅप्टर्स आर टू मच इम्पॉर्टंट. So it's compulsory to study the last 2 chapter before the test. That's why you will get a good marks. Next example, must stay at home during the lockdown. Yes, it's very compulsory to stay at home during the lockdown, because we all know that the coronavirus is so dangerous. Okay, so it's very compulsory to stay at home during the lockdown. So sentence कसं असणार, we must stay at the कंपल्सरी असल्यामुळे आपण मस्ट यूज करणार. You must solve all exercise. Yes, that's my order, and it's very compulsory to all of you to solve the all exercise daily. So let's have the discuss about need to. It's a modal auxiliary verb. It is also called as semi-modal auxiliary verb. Need to is used to show necessity. म्हणजे एखादी क्रिया करण्याची आपल्याला काय एकदम गरज आहे, म्हणजे हे आपल्याला गरज, नेसेसिटी म्हणजे काय, ते गरज. एक्झाम्पल, वी नीड टू अर्न मनी. म्हणजे बघा, आता पैसे कमवण्याची काय गरज आहे, आता माझ्याकडचे पैसे संपले, आता मला पैसे कमवण्याची काय गरज आहे, म्हणून ते नीड टू यूज करणार. यू नीड टू जॉईन द इंग्लिश क्लासेस. I noticed that your English is so weak, so you need to join the English class. कारण की इंग्लिश शिकण्याची तुला काय आहे गरज आहे, तुम्हाला काय गरज आहे. तर असं या सेंटेन्समध्ये तुम्ही नीड टूचा वापर करणार. तर आय होप यू अंडरस्टँड दिस लेसन. थँक्यू सो मच, अँड सबस्क्राईब द चॅनल. थँक्यू सो मच.